भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्ति भगवान् अवतीर्णेव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यं। षटचक्र वेगळा रे ते जाणी जे कैसे अनुभवे जाणसी रे तुझ सहजे प्रकाशी तैसा हा ज्ञान योगू गुरु कृपा रे दिसे अज्ञान निर्सुनिया ज्ञान पै समरसे परियेदी मदालसा सोहम जो रे बाळा निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा। तर इथं आई सांगते, बाळा तू षटचक्राहून वेगळा आहेस। आता हे 6 चक्र कोणते आहेत तर हे आपण लक्षात घेऊ। पहिला आहे आधार चक्री परावाचा स्वादिष्टानी जन्म पश्यंतीचा मणिपुरी हुनी विशुद्धीचा ठाई मध्यमेचा रिगु निगू। नाथ महाराज सांगतात की मूलाधार चक्र याचं तत्व पृथ्वी आहे आणि हा गुद व उपस्थ यांच्यामध्ये आहे तर खाली। आणि स्वादिष्टान चक्र याचं तत्व आहे जल आणि हा पोटाजवळ 2 बोट वरी पोटाजवळ आहे। तिसरं मणिपूर चक्र आहे याचं अग्नितत्व आहे आणि हे नाभीजवळ आहे बेंबीजवळ। चौथं अनाहत चक्र आहे त्याचं तत्व वायू आहे आणि हा हृदयाच्या ठिकाणी आहे। 5वं विशुद्धी चक्र आहे याचं तत्व आकाश आहे आणि हे कंठाच्या ठिकाणी आहे। आणि 6वं आज्ञाचक्र आहे तर हे दोन्ही भुवयाच्या मध्ये भ्रुकुटीच्या मागे आहे। याला काय म्हणायचं? आज्ञाचक्र म्हणायचं। तर हे चक्र भेदन झाल्यावर कुंडलिनी शक्ती जागृत होत असते। हा योगाभ्यास आहे आणि ही माहिती असावं म्हणून आपण चक्राचं नाव स्थान कोणतं भूत आहे तर हे आपण पाहिलं। तर यामध्ये काय होत असतं की ह्या 6 चक्राहून बाळा तू वेगळा आहेस। ते जाणीजे कैसे हे कसं जाणायचं आपण तर अनुभवे जाणसी रे तुझ सहजे प्रकाशित तू अनुभव घे। ज्यावेळेस आपण समाधीचा अनुभव घेऊ त्यावेळेस, कारण आपण काल समाधीबद्दल पाहिलं, समाधीचं वर्णन आपण पाहिलेलं आहे काल। त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की व्युत्थान संस्काराचा तिरस्कार करून निरोध संस्काराची प्रगटता। म्हणजे निरोध म्हणजे त्या संस्काराला तिथंच थांबवणं, म्हणजे एकाग्रता झाली म्हणजे अंतकरणाचा एकाग्र रूप जो परिणाम याला समाधी म्हटलेला आहे। कारण काल आपण बरेच नवीन नवीन शब्द ऐकले आणि त्याचे अर्थ समजले नाहीत ना, म्हणून ज्ञाता ज्ञान नियरूप त्रिपुटीच्या भानासहित अद्वितीय ब्रह्माचे ठिकाणी अंतकरणाची स्थिती ही सविकल्प समाधी आहे। म्हणजे आता आपल्याला ज्ञेय ज्ञाता ज्ञान दिसायला लागलं ना, दृश्य डोळ्याद्वारे विषयाचं ज्ञान अंतकरणात व्हायला लागलं म्हणजे ज्ञेय वस्तू दृष्टी आणि ज्ञाता म्हणजे ज्याला कळायला लागलं तो। तर हे काय व्हायला लागलं ही त्रिपुटी आहे। मग ह्या त्रिपुटी सहित ध्यान म्हणजे सविकल्प समाधी। आणि ह्याच्यात 2 प्रकार आहेत। ह्याच्यामध्ये मी ब्रह्म आहे अशी जी वृत्ती घेऊन घेतलेली समाधी ती शब्दानुविध समाधी आहे
आणि मी ब्रह्म आहे अशी वृत्ती न घेता मग आता ती वृत्ती सुद्धा मुरली. मग आता जे ध्यान व्हायला लागलं ते शब्दाननुविध समाधी आहे. आणि त्रिपुटेचे भान रहित अखंड ब्रह्माकार अंतकरण वृत्तीची जी स्थिती ती निर्विकल्प समाधी आहे. आता सविकल्प समाधी ही साधन आहे आणि निर्विकल्प समाधी हे त्याचं फळ आहे. कारण सविकल्प समाधीकडून म्हणजे सगुणाकडून निर्गुणाकडे जायचं ना आपल्याला. सगुणी भजता निर्गुणी पावले. म्हणून सविकल्प समाधी त्रिपुटी रूप द्वैत प्रतीत होते. जसं मातीचा घट माती रूपाने मातीला अडचण करत नाही. करतो का अडचण? माती रूपानं आहे, मातीपासूनच झालेला आहे, पण मातीला काही अडचण आहे का? काहीच अडचण नाही. तसं त्याप्रमाणे ते द्वैत ब्रह्मरूपच प्रतीत होते. आता जे द्वैत प्रतीतीला यायला लागलं ना, ज्ञाता ज्ञान ते ब्रह्मरूपच आहे. म्हणून निर्विकल्प समाधी तेच द्वैत पाण्यातील मिठाप्रमाणे प्रतीत होते. पाण्यात जे मीठ आहे ना ते त्याला काही अडचण करतं का? ते उलट ते पाणी रूपच आहे. ते मीठ आहे पाण्यात, ते पाणी रूपच आहे. तसं ही त्रिपुटी आहे ध्यानामध्ये, पण ती ब्रह्मरूप आहे. वृत्तीरहित स्थितीला अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधी म्हणतात. जसा लोखंडावर तापलेल्या लोखंडावर पाण्याचा थेंब पडावा तर तो काय होतो? तो टाकल्याबरोबर लोखंडात प्रवेश करतो, म्हणजे अग्निस्वरूप होऊन जातो. त्याप्रमाणे अंतकरणात अज्ञात वृत्ती चैतन्याच्या प्रकाशाने त्याच्यातच लय पावते. ती जी वृत्ती उठायला लागली आता, तर ती आता त्याच्यातच लय पावायला लागली. जसं ते पाण्याचा थेंब पडला ना गरम लोखंडावर, की ते काय व्हायला लागलं? शोषून घ्यायला लागलं ना ते. तसं समाधीत निरावरण ब्रह्मानंदाचे भान आहे आणि वृत्तीचा लय स्वप्रकाश ब्रह्मातच होत असतो. आता आणि झोपेमध्ये आनंद आहे, अज्ञानाचे आवरण आहे आणि म्हणून वृत्तीचा लय अज्ञानातच होतो. फरक आहे बघा, की समाधीमध्ये काय होतं? ब्रह्मानंद निरावृत्त असतं आणि वृत्तीचा लय ब्रह्मातच होते, कारण स्वप्रकाश ब्रह्मस्वरूप आहे ना. आणि झोपेमध्ये आनंद होतो, पण आवरण अज्ञानाचं आहे आणि अज्ञानाचं आवरण असल्यामुळं ती वृत्ती अज्ञानातच लय पावते. आणि सकाळी झोपेतून उठून आपण आपला अनुभव सांगतो की मी सुखानं झोपलो होतो, काही जाणत नव्हतं. आता निर्विकल्प समाधीमध्ये विघ्न येतात, तर ते आपण काल पाहिलं होतं. लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद हे विघ्न आहे. तर आळस किंवा झोपेमुळे वृत्तीचा जो अभाव होतो त्याला लय म्हटलेला आहे. त्यात ब्रह्मानंदाचे भान होत नाही, म्हणून योग्याने सावध राहावे यास चित्त संबोधन म्हटलेलं आहे. तिथं सावध व्हायला सांगितलेलं आहे आपल्याला, झोप येऊ नये ध्यान करता वेळेस. म्हणून आणि दुसरा आहे विक्षेप. आता हे समजलं नव्हतं ना काल, विक्षेप कशाला म्हणायचं? की मांजरीच्या भीतीने चिमण्या कोठ्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात. आपल्या कोठ्यामध्ये शिरायचं, ती मांजर दिसते ना त्याला, तेव्हा भीतीच्या व्याकुळतेमुळे, भीती आणि त्याच्यामुळं व्याकुळता, कारण लेकरं कोठ्यात आहेत ना, मग तिकडं जायची व्याकुळता. मग कोठ्याची जागा ताबडतोब दिसत नाही त्याला, त्या व्याकुळतेमुळं ती जागा ताबडतोब दिसत नाही आणि ते परत बाहेर येतात ना, तर त्यावेळेस मांजर त्याला स्वाहा करून टाकते म्हणजे मृत्यूला प्राप्त होतात. त्याप्रमाणे अद्वैत आनंद भोगण्यास वृत्ती प्रयत्न करते. अद्वैत आनंद, आपलाच आनंद आपल्याला भोगायचा आहे ना, तर ती वृत्ती प्रयत्न करते. परंतु चैतन्य अतिसूक्ष्म असल्यामुळं, चैतन्य कसं आहे? अतिसूक्ष्म आहे. त्यामुळे काही काळ वृत्तीची स्थिरता केल्याशिवाय, काही काळ का होईना पण वृत्ती स्थिर व्हायला पाहिजे. आणि ती स्थिर झाल्यानंतर तत्काळ चैतन्य स्वरूप आनंदाचा लाभ होत नाही, ताबडतोब होत नाही. म्हणून वृत्ती बाहेर येते. म्हणून वृत्ती काय होते? ती बाहेर येते. मग त्यालाच विक्षेप शक्ती म्हणतात.
मग वृत्तीच्या बहिर्मुखतेला विक्षेप म्हटलेला आहे. आणि ती अंतर्मुख झाल्यावर ब्रह्माकार होईपर्यंत बाहेर जाऊ देऊ नये, तिला बाहेर येऊ देऊ नये. पण ती थांबत नाही ना, कारण चैतन्य सूक्ष्म आहे आणि ते तिला सापडत नाही. म्हणून या प्रयत्नाला क्षम म्हणतात. ती वृत्ती बहिर्मुख होऊ नये हा जो प्रयत्न आहे आपला, या प्रयत्नाला क्षम म्हटलेला आहे. आणि कषाय हा तिसरा आहे. तर विषय प्रेमाला कषाय म्हटलेला आहे. विषयाबद्दल जे प्रेम आहे ना आपलं, त्याला कषाय म्हटलेला आहे. स्त्री धन पुत्र हे बाह्य कषाय आहेत. आणि भूत भविष्य विषय चिंतनाच्या मनोराज्याला अंतर म्हटलेलं आहे. कारण हे मन काय करते, बाहेरचे विषय भेटले नाही पण मनानंच कल्पना करत बसते, याला अंतर म्हटलेलं आहे. मग चित्ताच्या 5 भूमिका पुढे सांगितल्या होत्या ना काल, तर त्या अशा आहेत की क्षिप्तता म्हणजे क्षिप्त. ह्या क्षिप्त चित्तामध्ये लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना, ह्या रजोगुणाचा परिणाम आणि या दृढ अनात्मवासना आहेत, ह्याला क्षिप्त चित्त म्हटलेलं आहे. आणि तमोगुणाचा परिणाम झोप, आळस, याला मूढता म्हटलेलं आहे. तिसरं, ध्यानामध्ये प्रवृत्त झालेल्या चित्ताची बाह्य प्रवृत्ती होत असते, ह्याला विक्षिप्त चित्त म्हटलेलं आहे. आणि चौथं, अंतःकरणाचा मागचा आणि आताचा परिणाम म्हणजे ब्रह्मालाच विषय करत असतो. म्हणजे मागचे संस्कार आणि आता होणारे जे संस्कार, जे उद्भूत व्हायला लागले ते संस्कार, तर याला काय म्हटलेलं आहे, एकाग्रता म्हटलेलं आहे. आणि एकाग्रतेच्या वाढीला निरोधता म्हटलेलं आहे. तर हे क्षिप्त मूढ हे जे 2 चित्त आहेत ना, या चित्ताला समाधी घेण्याचा अधिकार नाही. आणि विक्षिप्त चित्तामध्ये काय होत असतं, उद्भूत आणि अनुद्भूत, म्हणजे उद्भूत म्हणजे प्रगट आणि अनुद्भूत म्हणजे अप्रगट संस्कार आहेत या अंतःकरणामध्ये. तर राग द्वेषाच्या प्रगट संस्काराला विषयातील अनित्यता दाखवावं लागते. आता जे संस्कार प्रगट व्हायला लागलेत ना, आपण ज्यावेळेस ध्यान करतो तर त्यावेळेस विचित्र विचित्र संस्कार उद्भूत होतात. मग त्याच्यामध्ये त्या साधकाला वाटतं की हे संस्कार कुठून आले. मग ते संस्कार त्याला अनित्यता दाखवायची. कुठं रागाची, कुठं द्वेषाची असे संस्कार उद्भूत होतात, तर ते संस्कार अनित्य आहेत असं त्यानं ओळखलं की ते मग अनित्यता दाखवल्यानंतर ते राहतात का, नाही राहत. म्हणून त्याच्याबद्दल असा भाव ठेवायचा. आणि रसास्वाद म्हणजे दुःख निवृत्तीनंतर आनंदानुभव येतो. हा मुद्दा लक्षात आला नव्हता काल आपल्याला. इथे थांबल्यावर उपाधिरहित ब्रह्मानंदाकार वृत्तीच्या अभावामुळे ब्रह्मानंदाचा अनुभव होणार नाही. जसं धन प्राप्त करणाराने सर्प बाजूला केला आणि त्याच्यातच तो आनंद मानू लागला, मग ते धनही गेलं ना, ते धन मिळालं नाही ना त्याला. मग सर्प बाजूला केल्यामुळे आनंद झाला पण तिथेच थांबला, म्हणून धन मिळाले नाही. तसं विघ्नांचा प्रतिबंध करून निर्विकल्प समाधीत जो विद्वान परमानंदाचा अनुभव करतो त्याला जीवनमुक्त म्हणतात. म्हणून अशा प्रकारे समाधीमध्ये जे विघ्न येणार आहे त्याचा प्रतिबंध करून परमानंदाचा अनुभव घेणाऱ्या साधकाला जीवनमुक्त असं म्हटलेलं आहे. तर हा बाळाला आई सांगते की बाळा तू अशी निर्विकल्प समाधीचा अनुभव घे. म्हणजे या विकल्पाचा बाध करून आपण कसे आहोत, निर्विकल्प ब्रह्मस्वरूप आहोत. आणि षटचक्राहून आपण वेगळे आहोत. षटचक्र वेगळारे जे जाणीजे कैसे अनुभवे जानशिरे तुझ सहजे प्रकाशे. आता इथं सांगतात की हे षटचक्राहून आपण वेगळे आहोत, परंतु इथं नाद सुद्धा सांगितलेला आहे, म्हणजे ध्वनी. तर या नादाचे प्रथम स्फुरण घोष मात्र सूक्ष्म प्राण ती नाव परावाच्या जाण प्रथम लक्षण ओंकारी. इथं काय सांगितलं, आधार चक्री परावाच्या
आधार चक्रामधून परावाचा निघालेली आहे. तर ती परावाचा म्हणजे काय, तर नादाचे प्रथम स्फुरण. नाद म्हणजे ध्वनी, ह्याचा पहिलं स्फुरण कुठं होतं, घोष मात्र सूक्ष्म प्राण. सूक्ष्म प्राणामध्ये ह्याचं स्फुरण होत असतं. ती नाव परावाचा जाण, त्याचं नाव परावाचा आहे. आणि प्रथम लक्षण ओंकारी, ओंकारामध्ये याचं प्रथम लक्षण पाहायला मिळतं आपल्याला. तोची नादयुक्त प्राण अंतकरणी होय स्फुरण. तोच नादयुक्त प्राण अंतकरणामध्ये स्फुरण पावतो. ते पश्यंती वाचा जाण, विवेक लक्षण ती माझी. त्याच्यामध्ये विवेक आहे. आता विवेकाचं लक्षण आहे. ती वाचा कोणती आहे, पश्यंती वाचा आहे. नाभीपासूनी नाभीस्वरी. आता नाभीपासून त्या नाभीचा जो स्वर निघायला लागला आता इथून, तर त्या स्वरा जे घुमघुमी कंठवरी. आता नाभीपासून कंठापर्यंत जो स्वर घुमायला लागला ना, गुंजन करायला लागला, तर ते मध्यमा वाचा खरी. स्वय श्रीहरी सांगत, स्वतः श्रीहरी सांगायला लागले की वैखरी वाचा कशाला म्हणतात, मध्यमा वाचा कशाला म्हणतात, पश्यंती कशाला म्हणतात. आता आकार उकार मकार स्वर वर्णयुक्त आचार, जेठ प्रगट होय ओंकार. ते वाचा साचार वैखरी. आता ओंकार ध्वनी जर आपण काढला, आकार मकार उकार, हा जो ओंकार आहे, तर ही वाचा म्हणजे वैखरी आहे. आणि ह्याचा नाभीपासून ते कंठापर्यंत जो काही घुमायला नाद, तो नाद घुमणं ह्याला मध्यमा वाचा म्हटलेला आहे. आणि त्याच्या आधी कुठं आली, ती अंतकरणात आली, ती पश्यंती. आणि त्याच्या आधी कुठं होती, सूक्ष्म नाद होता. तर तो नाद म्हणजे परावाचा आहे. म्हणजे नादाचे प्रथम स्फुरण, नादाचं पहिलं स्फुरण. नाद म्हणजे ध्वनी, ध्वनीलाच नाद म्हटलेले. आणि तो नाद घोष मात्र सूक्ष्म प्राण, सूक्ष्म रूपानं ते प्राण आहे. आणि आपण त्याच्याही पेक्षा सूक्ष्म आहोत. म्हणून हे नाथ महाराजांनी परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी हे 4 वाण्या, आणि तिथून शब्द कसा स्फुरण होतो याचं सुद्धा आपल्याला वर्णन करून दाखवलेलं आहे. आता ते वर्णन जर अजून बारकाईनं पाहिलं ना आपण, तर याच्यामध्ये 25 वर्ण आहेत. 25 वर्ण आहेत. आणि परत त्याच्यामध्ये 4 अंतस्थ आहेत. अंतस्थ म्हणजे हवा आत घेतल्या जाते अशी वर्ण आहेत, म्हणजे उच्चार. तर ते थोडंसं चिंतन करून पाहू आपण. इथं काय सांगतात नाथ महाराज की तसं क ख ग घ, बरं का, च छ ज झ त्र, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म. आले का. तर हे 25 आहेत. किती आहेत, 25. तर तिथून या मुखद्वारी, तिथून मुखाच्या द्वारामध्ये वाचा प्रकाशे वैखरी, ही वैखरी वाचा प्रकाशित होते. ते स्वर वर्ण उच्चारी नाना मंत्री गरजतात. ते स्वर आणि वर्ण आपण उच्चार करतो, तर ते उच्चार वेगवेगळ्या मंत्रानं गरजतात. कसे, त्याच्यात सांगतात, तेची स्वर आणि वर्ण सांगेन स्पर्श व्यक्तिलक्षण, अंतस्थ ऊष्म कोण कोण विभाग लक्षण अवधारी. म्हणजे त्यांनी सांगितलं की अंतस्थ कोण आहेत, मग ऊष्म कोण कोण आहेत, हे सगळे स्वर आणि वर्ण हे वेगवेगळं करून दाखवतो असं सांगितलं.
मग केवळ अ क च ट त प देख हे ककारादी पंचपंचक स्पर्श वर्णाचे रूपक अक्षर रे निष्टंक 25. हे 25 अक्षर आहेत. ह्याच्यामध्ये आकार आलेला आहे. आकार म्हणजे क ख ग, ह्याच्या माग काय यायलं अ यायलं अ, म्हणून ह्याला आकार म्हटलेले आहे. क ख ग घ. आता ते ड वर टिंब असते ना माग, ते ड म्हणायचं नाही, त्याला म्हणायचं. जसं आपण काय करतो ते पुढं आहे ना बा, अ आ इ ई उ ऊ ए आई ओ औ, आणि परत कसं ते आम नाही, ते आहा असा उच्चार करायचा त्याचा. ते आपल्याला शिक्षकच साक्षात आम आहा ते आम आहा नाहीये, ते उच्चार करण्याची पद्धत कशी आहे, आहा असं उच्चार करते ते. हा, उच्चार तसा आहे, पण हे शिक्षकच तसं म्हणतात. म्हणून हे आकार आदी वर्ग आहेत आणि हे 25 आहेत. किती आहेत? 25 आहेत. आता दुसरं सांगितलेलं आहे की सवर्णे गर्जता उच्चार ते आकार आदी 16 स्वर य र ल व यांचा विचार जाण साचार अंतस्थ. अंतस्थ म्हणजे य म्हणा बरं तुम्ही, य र ल व व. आता हे 4 शब्द उच्चार करत असताना श्वास आत चाललाय. य र ल व, म्हणून याला अंतस्थ म्हटलेले. हवा काय व्हायला लागली, आत यायला लागली ना. हा, आणि श श स ह हे वर्णचारी उष्म बोलोनी शास्त्रकारी. हे शास्त्रकारांनी याला उष्म म्हटलेलं आहे. विसर्गादी अनुस्वारी अह आहा वरी विभागू. म्हणजे श श म्हणा. आता षटकोणाचं श म्हणा. श स ह म्हणजे हे दाब देऊन बाहेर फेकल्या चाललेलं आहे. वारा फेकावं लागायला ना. म्हणजे ह्याला काय म्हणाले, उष्म म्हणजे उष्णता बाहेर फेकायला लागली त्याच्यामुळे, म्हणून हे उष्म शब्द आहे. ह्यांचा उच्चार आहे तसा. आणि हे विसर्गादी म्हणजे आहा. तर हे शब्द आणि वर्ण आहेत. म्हणून अ आ इ ई हे व्यंजन आहेत आणि हे स्वर आहेत. म्हणून 12 खडी शिकत असताना आधी काय शिकावं लागतं, अ आ इ ई, आणि नंतर मग क ख ग घ हे स्वर आहेत. म्हणून हे स्वर आणि हे व्यंजन कसे निघतात, तर हे इथं सांगितलं ना. नाथ महाराज काय म्हणायला लागलेत की तेथून या मुखद्वारी, तिथून मुखाच्या दारामध्ये हे वाचा प्रकाशे वैखरी. वैखरी वाचा प्रकाशल्या जाते तिथून, या वाणीतून. आणि तै स्वर वर्ण उच्चारी नाम मंत्री गरजत. मग तिथं स्वर आणि वर्ण हेच उच्चार होतो आणि वेगवेगळ्या मंत्रानं त्याचा गर्जना होत असते. म्हणून या ठिकाणी प्रत्येक चक्राचं ठिकाण आहे आणि ते एका विशिष्ट भूताचं आहे. तर हे सुद्धा आपण पाहिलं. पण आता आई सांगते, बाळा तू अज्ञान निरसुनिया ज्ञान पै समरसे. तैसा हा ज्ञान योगू गुरु कृपा रे दिसे. हा जो ज्ञान योग आहे तो गुरु कृपेनं तुम्हाला दिसणार आहे. म्हणून गुरु कृपा कधी होत असते, अज्ञानाची निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादि. जो अनादि काळापासून याला काय लागलेली आहे, अज्ञानाची झोप लागलेली आहे. आणि या झोपेमुळं हा विश्व स्वप्नाचा धांदा म्हणजे हे विश्वरूप स्वप्न आहे आणि हा सगळा पसारा त्याला अनुभवाला येत आहे. आता भोगीत होता प्रबुद्धा
अनादी जो अनादी काळापासून हा विश्वाचा स्वप्नाचा पसारा त्याला अंतःकरणामध्ये अनुभवाला यायला, मग मग तो महावाक्याचे निनावे, मग त्याला सद्गुरू महावाक्याचा उपदेश करतात. तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस, असा उपदेश केल्यानंतर गुरु कृपेचे थावे, सद्गुरूच्या कृपेमुळं काय होतं, माथा हातू ठेविला नव्हे, डोक्यावर हात नाही ठेवला, थापटीला जैसा. त्याला काय केलं, असं थापटून जाग केलं. जसं कच्च मडकं आहे का पक्क आहे हे कसं थापटून पाहावं लागतंय, ओळखावं लागते ना, तसं त्याला थापटून जाग केलं. कारण ह्याला जाग करणं एकमात्र उपाय आहे. त्याला स्वप्नीची या घाया ओखद चिओची धनंजया. ज्ञानोबराय सांगतात की स्वप्नामध्ये त्याला घाव लागला, मार लागला, तर त्याला रामबाण उपाय एकच आहे, त्याला जाग करणं. तसं ह्याला जन्म मृत्यूचं दुःख आहे ना, दैन्य आहे ना, दारिद्र्य आहे ना, काय करावं महाराज, लयच दुःख आहे हो. आता हे असं आपलं रडणं आहे ना, जन्म मृत्यूचं दुःख, निपुत्रिकपणाचं दुःख, पैसा नसल्याचं दुःख, घर नसल्याचं दुःख, काहीतरी नसल्याचं दुःख, म्हणजे दैन्य आहे, दारिद्र्य आहे. तर हे दैन्य, हे दारिद्र्य हे निघून जातं, पण कधी, त्याला विवेकानं जाग करावं लागतं. विवेकानं, विवेकाच्या शस्त्रानं त्याला जाग करावं लागतं. कारण ह्याला निद्रा लागलेली आहे ना, अज्ञानाच्या निदा, हे झोपी, अज्ञानाच्या पोटातले दुःख येते, हे दुःखच नाहीये. हे जर खरं दुःख असतं ना जन्म मृत्यूचं, हे तुम्ही किती बडबड केली तर गेलं नसतं. पण बोलल्यानं जन्म मृत्यूचं दुःख जातं, याचा अर्थ जन्म मृत्यूचं दुःख खरं आहे का हो? नुसतं बोलल्यानं जातं. आता समजा पोट दुखू लागलं तर ते डॉक्टरकडे जाऊन त्याची गोळी घ्यावा लागेल ना, का नुसतं बोलल्यानं जमन की तुमचं पोट चांगलं होऊन जाईन, राहून जाईन, असं बोलून जमत नाही. त्याला दवाखान्यात जाऊन त्याला गोळी घ्यावा लागते. आणि ती गोळी घेतली, बरं त्यानं बी गडबडीमध्ये जर गोळी मागितली आणि डॉक्टरकडं जर पेशंट खूप भरपूर असले त्या मेडिकलवाल्याकडं, तर त्यानं पोट दुखायच्या ऐवजी दुसरीच गोळी दिली तर ती तिसरंच होऊन बसते. मग तर हे म्हणलं मला लवकर द्या म्हणले, त्यानं जमाल गोटा दिला तर ते जास्तच परेशान होऊन जाईल ना. किंवा ह्यानं सुद्धा गडबडीमध्ये समजा दवाखान्याचं नावच नाही वाचलं आणि ते गोळी घ्यायला गेलं तिथं, तिथून गोळी घेतली, त्यानं गोळी आणली, खाल्ली, ती म्हणले लई मोठमोठ्या गोळ्या दिसायला ते. आणि त्यानं नंतर बाहेर बोर्ड वाचला, पशु चिकित्सालय. म्हणजे हे कोण्या दवाखान्यात गेलं, पशु चिकित्सालयात. गडबडीत ना, म्हणून गडबड करून जमत नाही. कोणत्या दवाखान्यात जायचं, कोणती गोळी घ्यायची, काय दुखायला लागलं, हे पूर्ण निदान व्हायला पाहिजे. तसं आपण निदान करून गोळी घेतली का, निदान केलं का, की आपल्या ठिकाणी जे दुःख आहे ते खरंच आहे का. म्हणून अज्ञानाची निदा, म्हणजे अज्ञानाच्या झोपेमध्ये विश्व स्वप्नाचा हा धांदा, हा विश्वरूपी स्वप्नाचा जो धांदळलेला व्यवहार आहे ना, म्हणून धांदलीमध्ये केलेला निश्चय आहे हा. हे विवेक करून तपासून पारखून निरखून असा निश्चित केलं का तुम्ही, नाही ना. हे धांदलीमध्ये म्हणजे गडबडीमध्ये केलेला निश्चय आहे की मला मृत्यू आहे. आणि तुम्ही जर तपासून पाहिलं तर तुम्हाला मृत्यूच नाही ना. मग मृत्यूचं दुःखच नाही तर निवारण करण्याचा प्रश्नच येत नाही. पण तुम्हाला भ्रम झाला ना, आणि भ्रमाला एकमेव उपाय काय आहे, त्याला उपाय एकच आहे, त्याला भ्रमनिवृत्ती हाच उपाय आहे. मग त्याला वाटलं की आपली पेन्सिल हरवली, हरवल्याचा काय झाला, भ्रम झाला. आणि पेन्सिल कुठं होती, कानावर. आणि त्यानं त्या आरशामध्ये सहज दृष्टी गेली आणि ती म्हणलं सापडली. मग सापडली का, सापडल्याचा बी भ्रम झाला. पण गंमत अशी झाली की सापडल्याच्या भ्रमानं हरवल्याचा भ्रम निवृत्त झाला.
म्हणजे एका भ्रमानं पहिल्या भ्रमाची निवृत्ती झाली. मग आता झाली ना, मग हा भ्रम कशाला ठेवायचा, तोही भ्रम टाकून द्यायचा. म्हणून काट्यानं काटा काढायचा. आणि आता तो काटा आहे ना, नाही म्हणे याचे लय उपकार आहेत, यानं पहिला काटा खोडून टाकला. पहिला काटा बाहेर काढला. अरे काटा काढला, पण हा काटा सुद्धा खोडून टाकायचा आणि फेकून द्यायचा, कारण तर दुसऱ्याला टोचू नये आणि आपल्याला बी परत टोचू नये. म्हणून अज्ञान हे समूळ नाशी, अज्ञानाचा समूळ नाश झाला. मग भ्रांतीचे मसैरे फिटे, मग भ्रांती सुद्धा निघून जाते. कारण अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे. विषय ज्ञान सुद्धा करपून गेलं ना आता. मग ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईल. मग हे ज्ञान हे तुमचं स्वरूप आहे. जसं गुळ हा अंगानच गोड आहे, तसं तुम्ही अंगानच परमात्मा आहात. आहे शितू अंगा अंगी डोळे उघडी. बाळा, तू अंगानच परमात्मा आहे. असं तुझ्यावर सद्गुरूची कृपा होईल आणि त्या गुरु कृपेने तुझ्या ठिकाणी असलेलं स्वरूपाचं अज्ञान त्याचा निराश होईल. आणि हे ज्ञान म्हणजे या आत्मज्ञानामध्ये तू समरस होऊन जाशील. जसं मिठाचा खडा पाण्यात गेला की तो काय झाला, समुद्र रूप झाला, समरस झाला. तसं हे ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही गिळून तू त्याला गाशील. कोणाला? ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. मग असं तू ज्ञान गिळून, कारण अहम ब्रह्मास्मी हे कुठपर्यंत म्हणायचं, देहाचा भ्रम निवारण झाला की तोपर्यंतच अहम ब्रह्मास्मीचं काम आहे. आणि मग ते भ्रम निवृत्त झाल्यानंतर कवरक म्हणायचं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. आता जे आहे त्याला आहे काय म्हणायचं, आणि जगत नाहीच तर नाही त्याला नाही काय म्हणायचं. मग नाही त्याची काय नेनो दिसे. ज्ञानोबराय सांगतात की जे नाही ते दिसत नाही अशी वाच्यता का करायची. नाही त्याची काय नेनो दिसे, जे नाहीच ते दिसतच नाही म्हणे. आता ते नाहीत ना. आकाशाला फुलं आहेत का, नाही. तळ हातावाला केस आहेत का, सशाला शिंग नाही. मग नाही त्याची काय नेनो दिसे, जे नाही त्याला नाही दिसत असं काय वाच्यता करायची, ते नाहीच. तसं आणि जे आहे त्याला आहे काय म्हणायचं, ते आहेत ना. म्हणून ते आता कोणी म्हणतं महाराज तुमचं कसं काय चाललं, कसं काय चाललं म्हणजे आमचं पहिलं बिघडलंच नव्हतं. आमचं बिघडलंच नव्हतं तर आमचं चांगलं कसं म्हणावं आम्ही, आमचं वाईट कधी झालंच नव्हतं ना. म्हणजे प्रश्न येतो का नाही, आमचं कधीच बिघडलं नाही आणि तुम्ही कसं काय म्हणायला लागलेत की आता कसं चाललंय म्हणून. पहिलं बिघडलं होतं काय, मग पहिलं बिघडलंच नाही तर आता चांगलं कशावरून म्हणावं. म्हणून ही वाच्य आणि वाच्यता ह्या दोन्हीच्या पलीकडचा विषय आहेत आपण, ते स्वरूप. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आची आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. म्हणून तिथं काय सांगितलेलं आहे, न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावकहा यद्गत्वार निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्जुना, माझ्या स्वरूपाला सूर्य चंद्र हे प्रकाशित करू शकत नाहीत, अग्नी प्रकाशित करू शकत नाही, दिवा प्रकाशित करू शकत नाही. म्हणून मन वाणी बिनरूप असं ते आपलं स्वरूप. म्हणून तिथं काय सांगितलं, नाही रूप वर्ण गुण जेथे. त्याला रूप नाही, वर्ण नाही, गुण नाही. म्हणून असं निर्गुण निराकार आपलं स्वरूप आहे. आणि ते तू सद्गुरूच्या कृपेनं लक्षात घेऊन त्या ज्ञानात तू समरस हो, एकरूप हो. म्हणून जसं एकदा गुळ पोळीमध्ये मिसळला, कोण्या पुरणपोळीमध्ये, तर ती पोळी सुद्धा काय होती, गोड होती. तसा हा अनात्म मिथ्या संसार सुद्धा चैतन्यमय झालेला आहे. पण हे कशामुळं झालं, कारण आपण त्याच्यामध्ये शिरलो. मग मन ज्याच्यात शिरत असतं त्याचं ज्ञान होत असतं.
तसं गुळ ज्याच्यात शिरतो ती वस्तू गोड होत असते. तसं आपण ज्याच्यात शिरलो त्याच्यामध्ये चैतन्य प्रगट झालं असं समजावं. म्हणजे हे मृत शरीर मृत वाटत नाही, म्हणजे आपण किती मंगल स्वरूप आहोत, किती जिवंत आहोत आपण, की आपल्यामुळं हे प्रेत वाटत नाही, म्हणजे आपण किती जिवंत आहोत. म्हणून तुका म्हणे मंगल आता कोण दाता याहुनी. म्हणून आपल्या इतकं मंगल या सृष्टीमध्ये आपणच आहोत. आपल्यामुळं सगळं मंगल वाटायला लागलं. म्हणून एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. असा इथपर्यंत विषय आलेला आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री